Welcome students. Today we are going to start our first unit, that is stereoisomerism. तर आज आपण आपल्या पहिल्या युनिटला सुरुवात करणार आहोत, जे आहे स्टेरिओआयसोमेरिझम. तर स्टेरिओआयसोमेरिझम हे आपलं फर्स्ट युनिट स्टार्ट करण्याआधी आपलं जे सेकंड युनिट होतं, जे होतं हेटेरोसायक्लिक अँड पॉलिसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड्स, हे आपण याच्या आधीच डिस्कस केलेलं आहे. तर SYBSCच्या या फर्स्ट सेमला म्हणजेच आपला CH302 जो आपला कोर्स आहे, याच्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी 2 चॅप्टर्स आहेत. तर 2 ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे चॅप्टर आणि थोडा पार्ट जो आहे तो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. तर जो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे त्याच्यातला हे 2 लेक्चर्स जे आहेत त्याच्यातलं एक लेक्चर आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, जे होतं हेटेरोसायक्लिक अँड पॉलिसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड्स. तर आपण उरलेलं जे दुसरं युनिट आहे, म्हणजे की आपलं जे पहिलं युनिट आहे, जे स्टेरिओआयसोमेरिझम नावाचं जे युनिट आहे, त्याच आपण स्टार्ट करणार आहोत. तर स्टेरिओआयसोमेरिझम हे अतिशय महत्त्वाचं चॅप्टर आहे SYBSCसाठी किंवा तुमच्या फ्युचर केमिस्ट्रीसाठी. हे आयसोमेरिझम किंवा स्टेरिओ केमिस्ट्री तुमची आता इथून जर सुरुवात होणार आहे. याच्या आधी तुम्ही 11वी-12वीला थोडंसं शॉर्टमध्ये स्टेरिओ केमिस्ट्री डिटेलमध्ये नाही, पण शॉर्टमध्ये डिस्कस केलेलीच असेल. पण इथून जी सुरुवात होणार आहे ती तुमच्या जोपर्यंत तुम्ही केमिस्ट्रीसोबत आहात तोपर्यंत तुम्हाला स्टेरिओ केमिस्ट्री ही लागणारच आहे. पुढच्या वर्षी ही TYBSCला सुद्धा स्टेरिओ केमिस्ट्री आहे. त्यानंतर MSc फर्स्ट इयर, सेकंड इयर, म्हणजे जवळपास तुमच्या पूर्ण जोपर्यंत तुम्ही केमिस्ट्रीसोबत जोडलेले आहात तोपर्यंत तुम्हाला स्टेरिओ केमिस्ट्री सोबतच जगायचं आहे. तर अतिशय महत्त्वाचं चॅप्टर, मला एवढं सांगायचं आहे की अतिशय महत्त्वाचं चॅप्टर जे आहे स्टेरिओआयसोमेरिझम, की ज्याच्यासाठी जर तुम्ही वेटेज बघितलं तर ते आहे 20 to 30 मार्क्स. म्हणजे जवळपास तुमच्या 60 मार्काचा जो थेरी पेपर आहे त्याच्यातले 20 ते 30 मार्क्स जे असणार आहे ते या चॅप्टरला असणार आहेत. म्हणजे 20च्या 30 मध्ये ते किती मार्काला क्वेश्चन्स विचारू शकतात, पण कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 30 यामध्ये तुम्हाला याच्यावर ह्या चॅप्टर्सवर क्वेश्चन असू शकणार आहेत. तर आणि जे आपलं दुसरं चॅप्टर होतं त्याच्यात मॅक्सिमम 15 to 20 मार्क्सचे क्वेश्चन्स जे आहेत असं त्याला वेटेज होतं, की ज्याला 15 ते 20 मार्कांसाठी मार्क्स, जे आपण सेकंड चॅप्टर बघितलं हेटेरोसायक्लिक अँड पॉलिसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड्स, तर त्याला यापेक्षा थोडी कमी वेटेज आणि याला 20 किंवा 20 ते 30 मार्क्समध्ये, म्हणजे तर खूपच जास्त वेटेज ह्या चॅप्टरला आपल्याला दिलेला आहे. म्हणून अतिशय महत्त्वाचं चॅप्टर. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण स्टेरिओ केमिस्ट्री, बेसिक स्टेरिओ केमिस्ट्री काय काय असणार आहे, व्हॉट इज स्टेरिओआयसोमेरिझम, व्हॉट इज आयसोमेरिझम, डिफरंट टाईप्स ऑफ आयसोमेरिझम, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर कुठलाही वेळ न वाया घालवता आपण लगेच स्टार्ट करूया असं मला वाटतं आहे. तर युनिट फर्स्ट, दॅट इज स्टेरिओआयसोमेरिझम. तर सगळ्यात आधी आपण याचा सिलेबस डिस्कस करून घेऊया 5 मिनिटात. म्हणजे सिलेबस डिस्कस केल्यानंतर तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की ह्या चॅप्टरमध्ये आपण नेमकं काय काय स्टडी करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपला सिलेबस. तर सिलेबसमध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात आधी आयसोमेरिझम, की व्हॉट इज अन आयसोमेरिझम. आयसोमेरिझम म्हणजे काय, स्टेरिओ आयसोमेरिझम. तर सगळ्यात आधी आयसोमेरिझम म्हणजे काय किंवा आयसोमर्स म्हणजे काय. त्यानंतर आयसोमेरिझम बघितल्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ आयसोमेरिझम. तर आयसोमेरिझमचे टाईप्स आहेत किंवा त्याचा क्लासिफिकेशन आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन डिस्कस केल्यानंतर ते वेगवेगळे टाईप्स, आणि त्यानंतर मग पुढे जाऊन स्टेरिओ आयसोमेरिझम, की व्हॉट इज अन स्टेरिओ आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय. त्यानंतर हे आपल्या आयसोमेरिझममध्ये हे पण डिस्कस करायचं आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन मग टाईप्स ऑफ आयसोमेरिझम, की आयसोमेरिझमचे वेगवेगळे टाईप्स कुठलेले आहेत, तर हे आपल्याला डिस्कस करायचं. किंवा याचे जे क्लास आहे त्याचे सब टाईप किंवा सब क्लासेस कुठले कुठले आहेत, या गोष्टी आपल्याला सुरुवातीला डिस्कस करायच्या आहेत. स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे आपण इथेपर्यंत पोहोचलो की व्हॉट इज स्टेरिओ आयसोमेरिझम, किंवा त्याचे क्लासेस कुठले किंवा त्याचे टाईप्स कुठले कुठले आहेत, किंवा आयसोमेरिझम म्हणजे काय. तर या सगळ्या गोष्टी आपण सुरुवातीलाच डिस्कस करणार आहोत. त्यानंतर लगेच सुरुवात होते आयसोमेरिझमला, प्रोजेक्शन फॉर्म्युला. सो व्हॉट इज प्रोजेक्शन फॉर्म्युला. प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत. तर पहिला जो आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, त्यानंतर न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला, सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. हे 3 वेगवेगळे फॉर्म्युले आहेत किंवा प्रोजेक्शन फॉर्म्युले आहेत. त्याच्यात फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला येतो,
त्यानंतर न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला कशा पद्धतीने आहे आणि सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर हे तिघंही जे प्रोजेक्शन फॉर्म्युले आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत. तर याच्यावरून अजून स्टेरिओकेमिस्ट्रीची व्यवस्थित आयडिया किंवा स्ट्रक्चर जे असतात ते कशा पद्धतीने असतात या बऱ्याचशा गोष्टी इथून क्लिअर होतील. पुढे जाऊन आपल्याला डिस्कस करायचं आहे व्हॉट इज ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, त्या ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड्स, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड्स कशा पद्धतीचे असतात हेही आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यानंतर व्हॉट इज इनॅन्शिओमर्स, इनॅन्शिओमर्स किंवा इनॅन्शिओमेरिझम म्हणजे काय, इनॅन्शिओमर्स कशाला म्हणतो आपण. त्यानंतर कायरल सेंटर्स कसले कुठले, म्हणजे कुठला सेंटरला आपण कायरल सेंटर म्हणतो किंवा कायरल कार्बन कशा पद्धतीने आपण ओळखतो, हे कायरल सेंटर्स अँड कायरॅलिटी किंवा कायरॅलिटी ही कन्सेप्ट नेमकी काय आहे, कायरॅलिटीमध्ये आपण मग कायरल सेंटर्स वगैरे या गोष्टी डिस्कस करणार आहोत. त्यानंतर पुढे जाऊन इलिमेंट ऑफ सिमेट्री, की कुठल्याही कंपाऊंडमध्ये सिमेट्री प्रेझेंट आहे की नाही, तो म्हणजे सिमेट्रिकल आहे की नॉन सिमेट्रिकल आहे, त्याच्यात कुठले कुठले एलिमेंट्स असतात सिमेट्रीमध्ये, हेही आपल्याला डिस्कस करायचं आहे ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये. त्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझमचे 2 टाईप्स असतात, त्याच्यात डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिव्हो रोटेटरी. हे जे कॉन्फिग्युरेशन आयसोमेरिझम असतात त्याच्यात डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिव्हो रोटेटरी. तर ह्या दोघंही जे टाईप्स आहेत तेही आपल्याला बघायचे आहेत. व्हॉट इज डेक्स्ट्रो रोटेटरी और व्हॉट इज डी अँड एल पेअर जर तुम्ही ऐकलं असेल तर डेक्स्ट्रो अँड लिव्हो रोटेटरी. तर हे दोघंही आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आर एस नॉमेनक्लेचर सिस्टीम. सो व्हॉट इज आर अँड व्हॉट इज एस नॉमेनक्लेचर सिस्टीम, आर एस कन्फिग्युरेशन कशावरून हा असणार आहे, हे सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये परत जॉमेट्रिकल आयसोमर्स कशाला म्हणतो, त्यानंतर जॉमेट्रिकल आयसोमेरिझमसाठी कुठल्या कुठल्या कंडिशन्स असणार आहेत, किंवा कशाला आपण जॉमेट्रिकल आयसोमर्स म्हणू, किंवा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे नेमकं काय. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, तर हे मुद्दामून पुढे सांगतो की हे आपल्या स्टेरिओ आयसोमेरिझमचा जर इथून सुरुवात केली आपण क्लासिफिकेशन ऑफ आयसोमेरिझममध्ये, तर क्लासिफिकेशन ऑफ आयसोमेरिझममध्ये आपल्याला 2 टाईप बघायला मिळतात आयसोमेरिझमचे. फर्स्ट वन इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड सेकंड इज स्टेरिओ आयसोमेरिझम. सो स्ट्रक्चरल आयसोमेरिझमसुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर स्टेरिओ आयसोमेरिझम जो आपला मेन टॉपिक आहे स्टेरिओ आयसोमेरिझम. तर या स्टेरिओ आयसोमेरिझमचे परत 2 टाईप पडतात. तर एक आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि दुसरा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर आपल्याला हे त्याचे दोघंही टाईप आपल्याला व्यवस्थितपणे असतील. ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये सगळ्या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, इनॅन्शिओमेरिझम म्हणजे काय, कायरल सेंटर्स कुठले कुठले, कायरॅलिटी काय, सिमेंट्री एलिमेंट्स कुठले, त्यानंतर डेक्स्ट्रो रोटेटरी, लिव्हो रोटेटरी म्हणजे नेमकं कसे कॉन्फिग्युरेशन असतात किंवा आर एस कॉन्फिग्युरेशन. तर हे ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये. आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये कुठले कुठले जॉमेट्रिकल आयसोमर्स किंवा त्याच्या कंडिशन्स काय असणार आहेत जॉमेट्रिकल आयसोमेरिझमच्या. त्यानंतर नॉमेनक्लेचर सिस्टीम, जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे परत 2 टाईप पडतात, सिस आयसोमर अँड ट्रान्स आयसोमर. मग आपल्याला तेही नॉमेनक्लेचरमध्ये डिस्कस करायचं आहे. सिस अँड ट्रान्स आयसोमर किंवा ई अँड झेड कसे आयसोमर असतात, ज्याप्रमाणे आर आणि यस तशाच पद्धतीने ई अँड झेड नेमके काय असतात, तर हे सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि सीन आणि अँटी आयसोमर्स कसे असतात हे सुद्धा आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये डिस्कस करायचं आहे. म्हणजेच काय, तर ऑप्टिकल आयसोमरमध्ये आर अँड एस नॉमेनक्लेचर आणि इथे आपलं ई अँड झेड किंवा सीन आणि अँटी आयसोमर्स कुठले कुठले आहेत हे डिस्कस करायचं आहे आपल्याला. त्यानंतर पुढे जाऊन आहे पुढचा पार्ट कन्फर्मेशनल आयसोमेरिझम. सो व्हॉट इज कन्फर्मेशनल आयसोमेरिझम, कन्फर्मेशनल आयसोमेरिझम म्हणजे काय, त्यानंतर कुठले कुठले कन्फर्मेशनल आयसोमर्स असतात, त्यानंतर कन्फर्मेशनल आयसोमेरिझम इन इथेन मॉलिक्युलचं आणि एन ब्युटेन मॉलिक्युलचं आपल्याला कन्फर्मेशनल आयसोमेरिझम बघायचं आहे ॲक्च्युअलमध्ये विथ त्याच्या एनर्जी प्रोफाईल डायग्रामने. त्याची एनर्जी प्रोफाईल डायग्रामसुद्धा डिस्कस करायची आहे आणि आपल्याला त्याचे कन्फर्मेशनल आयसोमर्ससुद्धा बघायचे किंवा आयसोमेरिझम डिस्कस करायचं आहे इथेन मॉलिक्युलचा आणि एन ब्युटेन मॉलिक्युलचा. तर अशा पद्धतीने हे कन्फर्मेशनल आयसोमेरिझम. आणि त्यानंतर पुढे जाऊन शेवटचा जो टॉप पॉईंट आहे तो स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ सायक्लोहेक्सेन. तर सिम्पल सायक्लोहेक्सेन जो असतो त्याची स्टेरिओ केमिस्ट्री आपल्याला डिस्कस करायची आहे. त्याच्यामध्ये त्याचे कन्फर्मेशन्स ऑफ सायक्लोहेक्सेनचे वेगवेगळे कन्फर्मेशन्स कुठले कुठले असणार आहेत, त्याच्यात चेअर फॉर्म, सायक्लोहेक्सेनचा चेअर फॉर्म असतो, त्यानंतर बोर्ड फॉर्म असतो, त्यानंतर ॲक्सियल अँड इक्विटोरियल बॉन्ड्स इन सायक्लोहेक्सेन. सो व्हॉट इज मीन बाय ॲक्सियल बॉन्ड और व्हॉट इज इक्विटोरियल बॉन्ड, आणि ते सायक्लोहेक्सेनच्या चेअर किंवा बोर्ड फॉर्ममध्ये कशा पद्धतीने
असतात, कोणते बॉन्ड्स जे ॲक्सियल असतात किंवा कुठले बॉन्ड्स इक्विटोरियल असतात, हेही आपल्याला डिस्कस करायचं आहे सायक्लोहेक्झेनमध्ये. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग स्टॅबिलिटी ऑफ कन्फर्मेशन्स, की स्टॅबिलिटी ऑफ कन्फर्मेशन, हे जे कन्फर्मेशन असतात त्याच्या स्टॅबिलिटीसाठी कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात, हे सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे या चॅप्टरमध्ये. आणि शेवटचा आहे मोनोसबस्टिट्यूटेड सायक्लोहेक्सेन, म्हणजे सिंपल सायक्लोहेक्सेनला कुठला तरी सिंगल ग्रुप सिंगल एखादा मॉलिक्यूल त्याला सबस्टिट्यूट करून त्याचे कन्फर्मेशन्स किंवा कशा पद्धतीने तो सायक्लोहेक्सेन असणार आहे, त्याच्यात ॲक्सियल इक्विटोरियल, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत या पूर्ण चॅप्टरमध्ये, की जे आहेत 20 ते 30 मार्कांसाठी. तर सिंपल म्हणजे काय, आयसोमेरिझमचे 2 टाईप आपल्याला डिस्कस करायचे आहेत, ऑप्टिकल आयसोमेरिझम, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. त्यानंतर तिघंही प्रोजेक्शन फॉर्म्युला, त्याच्यात फिशर, न्यूमन प्रोजेक्शन आणि सॉरस प्रोजेक्शन, ही तिघंही डिस्कस करायचे आहेत. त्यानंतर ऑप्टिकल जॉमेट्रिकल झाले, स्टेरिओ आयसोमेरिझमचे टाईप. त्यानंतर व्हॉट इज कन्फर्मेशनल आयसोमेरिझम म्हणजे काय, त्याच्यानंतर वेगवेगळे आपले इथेनचे आणि एन ब्युटेनचे कन्फर्मेशनल आयसोमेरिझम डिस्कस करायचे. याच्यावरून ह्या सगळ्या कन्सेप्ट अतिशय व्यवस्थितपणे आपल्या क्लिअर होतील. आणि शेवटचा आहे अबाउट सायक्लोहेक्झेन, की सायक्लोहेक्झेन जो असतो त्याची स्टेरिओ केमिस्ट्री कशी असणार आहे, त्याचे वेगवेगळे कन्फर्मेशन असणार आहेत, की जे चेअर फॉर्म, बोर्ड फॉर्म, हे वेगवेगळे कन्फर्मेशनसुद्धा आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ॲक्सियल इक्विटोरियल बॉन्ड्स असतात, कुठले बॉन्ड्स ॲक्सियली असतात, कुठले बॉन्ड्स इक्विटोरियल असतात हे. आणि शेवटी स्टॅबिलिटी ऑफ कन्फर्मेशन्स, की सायक्लोहेक्झेनमध्ये जे कन्फर्मेशन असणार आहे त्याच्या स्टॅबिलिटीसाठी कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात हे. आणि शेवटी मोनोसबस्टिट्यूट, की कुठलाही सिंगल ग्रुप सबस्टिट्यूट करून जे सायक्लोहेक्झेनचे ॲक्सियल इक्विटोरियल बॉन्ड्स असणार आहेत किंवा त्याचे कन्फर्मेशन असणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत या पूर्ण चॅप्टरमध्ये. तर अतिशय इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. जर तुम्ही सुरुवातीपासून गेलात तर जे नवीन वेगळं काहीतरी, रिॲक्शन सोडून नवीन वेगळं काहीतरी तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये बघायला मिळणार आहे. आणि प्रत्येक गोष्ट आहे ती इंटरेस्टिंग आहे. तर इंटरेस्टिंग काहीतरी नवीन, त्यासाठी पण तुम्हाला सुरुवातीपासून कोणतंच लेक्चर बंक न करता, जर तुम्ही एखादा मधलाच पॉईंट सोडून जे लेक्चर अटेंड नाही केलं किंवा समजून नाही घेतलं आणि त्याच्या पुढच्या पॉईंटला गेलं तर पुढचा पॉईंट काहीच समजणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला स्टेप वाईज एक एक प्रत्येक गोष्ट शिकत जावी लागणार आहे, जेणेकरून तुम्ही शेवटपर्यंत पोहोचणार आहे. तर तुम्ही जर ठरवलं मध्येच एक लेक्चर सोडून देऊ, शेवटचं बघून घेऊ, तर आज तिथे तुमची पूर्णपणे इथे तारांबळ होईल आणि तुम्हाला कुठल्याच पद्धतीचं काहीच समजणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सगळे लेक्चर्स अटेंड करावे लागणार आहेत आणि पूर्ण सगळं काही समजून घ्यावं लागणार आहे. तर अशा पद्धतीचं हे चॅप्टर आहे. अतिशय इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, अतिशय सोपंसुद्धा चॅप्टर आहे. फक्त सुरुवातीपासून व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पूर्ण चॅप्टर कवर करायचं आहे. तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करूया आणि आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया लगेच. तर मित्रांनो, युनिट फर्स्ट, दॅट इज स्टेरिओ आयसोमेरिझम. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया आयसोमेरिझमने. तर व्हॉट इज आयसोमेरिझम म्हणजे नेमकं काय, किंवा आयसोमर्स म्हणजे काय, तर इथून आपण सुरुवात करणार आहोत. तर आयसोमेरिझमची डेफिनेशन दिली आपल्यासमोर. द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स और ग्रुप्स आर कॉल्ड आयसोमर्स. तर कुठलाही कंपाऊंड्स जो आहे किंवा जो कंपाऊंड्स आहेत त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असणार आहे. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण मागचं चॅप्टर बघितलं, हेट्रोसायक्लिक आणि पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड, याच्यात मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितले आपण पायरॉलचे, फ्युरॉनचे, थायोपिनचे. तर असे कंपाऊंड्स की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असणार आहे, पण त्याच्यामधले जे ॲटम्स आहेत त्याची जी अरेंजमेंट असणार आहे ती डिफरंट असणार आहे, किंवा ॲटम्सची किंवा ग्रुप्सची जी अरेंजमेंट असणार आहे त्या पर्टिक्युलर कंपाऊंडमधली ही वेगळी असणार आहे. म्हणजे कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, की कुठल्याही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असणार आहे, पण त्याच्यात जे काही ॲटम्स आहेत किंवा ग्रुप्स आहेत त्याची अरेंजमेंट ही वेगळी असणार आहे. तर अशा कंपाऊंड्सला आपण आयसोमर्स म्हणतो. आणि दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड आयसोमेरिझम. तर ही जी काही पूर्ण प्रोसेस होते याला आपण आयसोमेरिझम असं म्हणतो. तर कुठलाही एखादा कंपाऊंड किंवा कुठलेही कंपाऊंड्स, दोन कंपाऊंड की त्या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम आहे,
दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण त्यांची जी अरेंजमेंट आहे वेगवेगळ्या ग्रुप्सची किंवा ॲटम्सची ती वेगळी असणार आहे. त्याला वेगवेगळे आयसोमर्स म्हणतो आपण. आणि ही जी पूर्ण प्रोसेस असते किंवा ही जी फेनॉमेनॉन असते हिला आयसोमेरिझम असं म्हणतो. तर त्याचं एक्झाम्पल बघितलं आपण तर तुमचा अजून ते क्लिअर होईल असं मला वाटतं. तर फॉर एक्झाम्पल एन प्रोपिल अल्कोहोल अँड आयसोप्रोपिल अल्कोहोल. तर एन प्रोपिल अल्कोहोल दिलेला आहे आपल्यासमोर आणि दुसरा आयसोप्रोपिल अल्कोहोल. दोघंही आयसोमर्स आहेत एकमेकाचे. ते कसे आहेत? कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स आर कॉल्ड आयसोमर्स. तर आयसोमर्स म्हणजे काय आपण बघितलं तर आता फॉर एक्झाम्पल बोथ हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला दॅट इज C3H8O. तर C3H8O असा मॉलिक्युलर फॉर्म्युला असणारे हे दोघं कंपाऊंड्स, एक आहे एन प्रोपिल अल्कोहोल, दुसरा आपला आयसोप्रोपिल अल्कोहोल, ज्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले C3H8O. C3 1 2 आणि 3 कार्बन्स, H8 हायड्रोजन किती आहेत 8, 3 + 2 5 + 2 7 अँड दिस वन इज 8. 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि हा एक 8. C3H8 झाले आणि एक उरलेला तुमचा ऑक्सिजन. मॉलिक्युलर फॉर्म्युला मॅच झाला. दुसरा कंपाऊंड बघणार आहोत C3 1 2 3 3 कार्बन्स, हायड्रोजन्स टोटल 8. इथले 8 मॅच झाले. इथे बघूयात आपण आता किती आहेत. हे 3, हा एक 4 आणि 3 7 आणि हा एक तुमचा 8. इथे सुद्धा 3 कार्बन्स 8 हायड्रोजन्स आहेत आणि उरलेला जो ऑक्सिजन आहे तो OHचा ऑक्सिजन. तर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर दोघंही कंपाऊंड्स बघितले, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम आहे, बट दे हॅव डिफरंट स्ट्रक्चर्स किंवा अरेंजमेंट ऑफ ॲटम्सची असणार आहे. तर हा जो तुमचा OH आहे तो प्रायमरी OH आहे किंवा एन प्रोपिल सिम्पल प्रोपिल अल्कोहोल आपण याला म्हणू शकतो, प्रोपिल अल्कोहोल म्हणू शकतो. पण हा जो आहे तुमचा आयसोप्रोपिल अल्कोहोल, तर ह्या पहिल्या कार्बनला तुमचा OH ग्रुप आहे, पण इथे जो आहे तुमच्या OH जो आहे तो सेकंड कार्बनला किंवा दुसरा आयसोप्रोपिल अल्कोहोल जो आहे हा कंपाऊंड किंवा दुसऱ्या कार्बनला तुमचा OH ग्रुप हा अटॅच आहे. म्हणजे दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत, पण अरेंजमेंट ऑफ ॲटम्स की फॉर एक्झाम्पल की हा जो OH ग्रुप आहे किंवा अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स, OH ग्रुपची अरेंजमेंट इथे प्रायमरी पोझिशनला किंवा सिम्पल अल्कोहोल पहिल्या पोझिशनला आहे आणि तोच तुमचा ग्रुप किंवा ॲटम जो आहे OHचा तो सेकंड पोझिशनला अटॅचमेंट आहे. सो दिस टू आर आयसोमर्स ऑफ इच अदर्स. आयसोमर्स म्हणजे काय? कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स. आपण बघितलं दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फक्त दोघांची अरेंजमेंट आहे ती वेगळी आहे. सो बोथ हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H8O बट दे हॅव डिफरंट स्ट्रक्चर्स, हेन्स दे आर आयसोमर्स ऑफ इच अदर. की दोघांचे स्ट्रक्चर वेगळे आहेत, जरी मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत पण दोघांचे स्ट्रक्चर वेगळे आहेत किंवा अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स ही वेगवेगळी आहे, हेन्स दे आर आयसोमर्स ऑफ इच अदर. तर हे दोघं जे आहेत ते एकमेकांचे आयसोमर्स आहेत असं आपण म्हणू शकतो. तर आयसोमर्स किंवा आयसोमेरिझम ही कन्सेप्ट तुमची व्यवस्थितपणे क्लिअर झाली असं समजतो. आणि आपण लगेच पुढे जाऊया क्लासिफिकेशन ऑफ आयसोमेरिझमकडे. सो क्लासिफिकेशन ऑफ आयसोमेरिझम. तर आयसोमेरिझमचे वेगवेगळे टाईप्स कुठले कुठले आहेत तेव्हा ते कशा पद्धतीने क्लासिफाय झालं हे आपण आता डिस्कस करणार आहोत. सो आयसोमेरिझम इन मेनली क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. आयसोमेरिझमचे मेनली 2 टाईप्स आहेत. फर्स्ट वन इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड सेकंड वन इज स्टेरिओ आयसोमेरिझम. तर आयसोमेरिझमचे 2 टाईप कुठले एक आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड सेकंड वन इज स्टेरिओ आयसोमेरिझम. तर ईच ऑफ दिस हॅव फर्दर सब क्लासिफाईड. तर हे दोघंही जे मेन टाईप्स आहेत आयसोमेरिझमची त्याचेसुद्धा काही सब क्लास आहेत, ते क्लासिफाईड केलेत खाली, जी आपण लगेच बघणार आहोत. की आयसोमेरिझमचे हे आपले 2 टाईप्स की स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड स्टेरिओ आयसोमेरिझम. त्यानंतर परत पुढे जाऊन स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे पुढे 4 टाईप्स पडतात वेगवेगळे, ज्याच्यात तुमचा चेन आयसोमेरिझम असणार आहे, त्यानंतर पोझिशनल आयसोमेरिझम असणार आहे, फंक्शनल आयसोमेरिझम अँड मेटामेरिझम. अशा पद्धतीचे त्याचे पुढचे 4 टाईप्स जे स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे आहेत. की फर्स्ट वन आहे चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम अँड मेटामेरिझम. दिस 4 टाईप्स ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड द सेकंड इज स्टेरिओ आयसोमेरिझम. तर स्टेरिओ आयसोमेरिझमचे परत आपल्याला 2 वेगवेगळे टाईप्स मिळत आहेत की ज्याच्यात आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि सेकंड आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जे आपण सिलेबस बघताना सांगितलं तुम्हाला की स्टेरिओ आयसोमेरिझमचे हे 2 टाईप्स आहेत, ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम.
तर हे सुद्धा आपल्याला ब्रीफमध्ये डिस्कस करायचं आहे स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये. आणि आधी स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे हे 4 टाईप्स: चेन आयसोमेरिझम, पोझिशनल, फंक्शनल अँड मेटामेरिझम, अशी हे 4 टाईप्स स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे. आणि स्टेरिओ आयसोमेरिझमचे हे 2 टाईप. तर अशा पद्धतीने क्लासिफिकेशन झालेलं आहे आयसोमेरिझमचं 2 याच्यात, स्ट्रक्चरल आणि स्टेरिओमध्ये. परत त्याचे सब क्लासेस किंवा सब टाईप्स, स्टेरिओ आयसोमेरिझमचे पण सब टाईप्स अशा पद्धतीचे आहेत. तर लगेच आपण सुरुवात करणार आहोत स्ट्रक्चरल आयसोमेरिझमला. सो व्हॉट इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम? सो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय? तर आयसोमेरिझममध्ये बघितलं आपण की कंपाऊंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स, की अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स ही वेगळी असते पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, त्याला आपण आयसोमेरिझम म्हणतो. तर त्याच्यात स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय? सो कंपाऊंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर कंपाऊंड्स जे असणार आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे. म्हणजेच हे आयसोमेरिझमचे टाईप्स आहेत म्हणजे त्याचे काहीतरी सिमिलर असणारच आहे ना. तर दोघांचे किंवा कंपाऊंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे पण जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला असणार आहे तो डिफरंट असणार आहेत, किंवा त्यांचे स्ट्रक्चर आहे ते डिफरंट असणार आहे. दॅट मीन्स इन ब्रॅकेट डिफरंट ऑर्डर ऑफ लिंकेज ऑफ ॲटम्स. म्हणजेच जिथे काही जे काही स्ट्रक्चर असणार आहे 2 वेगवेगळ्या आयसोमर्सचं, तर त्याच्यात लिंकेज म्हणजे ॲटम्सच्या लिंकेजची जी ऑर्डर आहे किंवा कशा पद्धतीने ॲटम्स लिंक असणार आहेत कुठल्याही आपल्या सेंटर कुठल्याही इलेमेंटला, तर ती ऑर्डर ऑफ लिंकेज ऑफ ॲटम्स ही वेगळी असणार आहे. म्हणजे डिफरंट स्ट्रक्चर असणार आहेत सिम्पलमध्ये. तर अशा आयसोमर्सला आपण स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणतो. अँड दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय किंवा स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणजे काय? द कंपाऊंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. अतिशय सोपी डेफिनेशन आणि समजण्यासाठी पाठ करण्यापेक्षा अतिशय सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं की मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे कुठल्या कंपाऊंड्सचा, पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो डिफरंट असणार आहे, त्याला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणतं. किंवा ऑर्डर ऑफ लिंकेज जी असणार आहे ॲटम्सची ती डिफरंट असणार आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये. तर पुढे जाऊन स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे परत सब क्लासेस पडले. 4 टाईप्सचे होते, आपण ते आता डिस्कस केले. तर ते आता एक एक करून आपण ब्रीफमध्ये डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट वन इज चेन आयसोमेरिझम. सो व्हॉट इज चेन आयसोमेरिझम? So in chain isomerism, compound having same molecular formula but two different structures due to different in their carbon skeleton. Chain isomerism. तर चेन आयसोमेरिझममध्ये काय होतं? तर कंपाऊंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो सेम असणार आहे कुठलाही कंपाऊंड म्हणजे वेगवेगळ्या कंपाऊंडचा, बट टू डिफरंट स्ट्रक्चर्स. पण दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी सेम असला पण त्याचे 2 वेगवेगळे स्ट्रक्चर असणार आहे ड्यू टू डिफरंट इन देअर कार्बन स्केलेटन्स, की जे त्याच्या कार्बनचं स्केलेटन असणार आहे किंवा कार्बनचं जे स्ट्रक्चर असणार आहे किंवा जी त्याची जी ऑर्डर असणार आहे चेनची ती डिफरंट असणार आहे. त्या आयसोमर्सला चेन आयसोमर्स म्हणतो. सो वन आयसोमर्स मे हॅव स्ट्रेट चेन अँड चेन ऑफ कार्बन ॲटम्स अँड द अदर मे हॅव ब्रांच्ड चेन. तर 2 वेगवेगळे आयसोमर्स कसे असणार आहेत की कार्बन स्केलेटन डिफरन्स कसं असणार आहे? तर मग वेगळे आयसोमर्स कसे आहेत? एक तर एक तुमचा स्ट्रेट चेन कार्बन असणार आहे, स्ट्रेट चेन आयसोमर असणार आहे कार्बन ॲटम्सचा, आणि जो दुसरा असणार आहे तो ब्रांच्ड असणार आहे, म्हणजे त्याला वेगवेगळ्या ब्रांचेस असणार आहेत, ब्रांच चेन असणार आहे. तर हे आपले चेन आयसोमेरिझमचे 2 वेगवेगळे आयसोमर्स किंवा चेन आयसोमर म्हणजे नेमकं काय? तर एक्झाम्पल बघून अजून ते क्लिअर होईल की CH3 CH2 CH2 CH6 दिस इज सिम्पल ब्युटेन और एन ब्युटेन. तर हा आपला सिम्पल ब्युटेन आहे CH3 CH2 CH2 CH3. अँड द सेकंड इज आयसोमर इज आयसोब्युटेन. जर आयसोब्युटेनचं स्ट्रक्चर बघितलं तर अशा पद्धतीने की हा तुमचा स्ट्रेट चेन म्हणजे सरळ सरळ आपल्या स्ट्रेट चेनमध्ये एन ब्युटेन आहे, आणि हा ब्रांच म्हणजे याला परत या CH2ला दुसरी ब्रांच जी आहे ती अटॅच झाली त्याला ब्रांच चेन असं म्हणू शकतो आपण. सो दिस इज आयसोब्युटेन. द कंपाऊंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितला आपण 1 2 3 4 4 कार्बन, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 3 10. इथे 10 म्हणजे C4H10 असा आपला सिम्पल एन ब्युटेनचा फॉर्म्युला. जर तुम्ही दुसरा जर आयसोमर बघितला, सो 1 2 3 4 टोटल 4 कार्बन्स आर देअर, 3 + 1 4 4 and 3 7 and 3 10 टोटल 10 हायड्रोजन्स आर देअर. सो C4H10
हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आयसोब्युटेनचाही आहे आणि एन ब्युटेनचा. सो बोथ एन ब्युटेन आणि आयसोब्युटेन हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स. म्हणजे दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी सेम आहे, दोघांचं स्ट्रक्चर वेगळं आहे. तर कसं वेगळं चेन आयसोमर्फिझम म्हणजे काय, तर एन ब्युटेन जो आहे तो स्ट्रेट चेन आहे आणि जो तुमचा आयसोब्युटेन आहे तो ब्रांच चेन आयसोमर आहे, म्हणजे ब्रांच चेन आयसोमर आहे. सो अशा पद्धतीने हा तुमचा पहिला चेन आयसोमर्स की ज्याच्यात कार्बनचं स्केलेटन आहे ते आहे ते डिफरंट असणार आहे. म्हणजे एकतर स्ट्रेट असेल एक तर ब्रांच असेल. अशा पद्धतीचं आपल्याला दोघं आयसोमर्स बघितले, एक्झाम्पल बघितलं. त्याचं दुसरं जर एक्झाम्पल बघितलं तर आयसोपेंटेन आणि निओपेंटेन. तर आयसोपेंटेनचं अशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे 1 2 3 4 5 कार्बन्स, 3 3 6 1 7 2 9 3 12 टोटल C5H12 असा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि इकडे बघितलं आपण 1 2 3 4 5 कार्बन्स, 3 3 6 3 9 आणि 3 12. सो दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण स्ट्रक्चर जर बघितली हे ब्रांच हे तुमचं स्ट्रेट चेन. म्हणजे अशा पद्धतीने वेगळे दोघांचे स्ट्रक्चर्स आहेत. त्याच्यामुळे दिस इज अन चेन आयसोमेरिझम. पुढचा टाईप आहे पोझिशन आयसोमेरिझम. सो व्हॉट इज पोझिशन आयसोमेरिझम? तर इन पोझिशन आयसोमेरिझम कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट इन स्ट्रक्चर इज ड्यू टू डिफरंट पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप ऑन देअर कार्बन चेन. तर पोझिशन आयसोमेरिझममध्ये काय होतं, कुठलेही दोन कंपाऊंड्स आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असणार आहे बट डिफरंट इन स्ट्रक्चर. तर त्यांचे स्ट्रक्चर हे जे आहे ते वेगळे असणार आहे. ते कशामुळे? ड्यू टू डिफरंट पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. की त्याच्यात जे फंक्शनल ग्रुप असणार आहे, कुठलेही फंक्शनल ग्रुप म्हणजे जे काही अदर दॅन कार्बन्स जे असतात ते सगळे फंक्शनल ग्रुप, कार्बन हायड्रोजन सोडून, म्हणजे ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, अशा पद्धतीचे सगळे जे फंक्शनल ग्रुप आहेत तर त्यांची जी पोझिशन असणार आहे ती डिफरंट असणार आहे आपल्या कार्बन चेनमध्ये. तर त्याचंसुद्धा आपण एक्झाम्पल बघून आपण डिस्कस करूया. तर सिंपल क्लोरोप्रोपेन जर घेतला, क्लोरोप्रोपेनचा फॉर्म्युला आहे C3H7Cl हॅविंग 2 टाईप्स ऑफ आयसोमर्स. तर याचे दोन वेगवेगळे टाईपचे आयसोमर्स आहेत. तर एक जो आहे 1 क्लोरोप्रोपेन अँड सेकंड इज 2 क्लोरोप्रोपेन. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर की जो क्लोरीन आहे तो पहिल्या कार्बनला अटॅच आहे 1 क्लोरोप्रोपेन अँड सेकंड वन इज 2 क्लोरोप्रोपेन. तर सेकंड पोझिशनला तुमचा क्लोरीन आहे. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C3H7Cl. C3 1 2 3 H7 3 2 2 5 2 7 3 and 1 4 and 3 7 C3H7Cl both having same molecular formula but डिफरंट स्ट्रक्चर्स. दोघांचे स्ट्रक्चर्स वेगळे आहेत ड्यू टू डिफरंट पोझिशन्स ऑफ फंक्शनल ग्रुप. इथे फंक्शनल ग्रुप आहे आपला क्लोरीन. तर जी पोझिशन आहे फंक्शनल ग्रुपची जी आहे ती डिफरंट आहे आपल्या कार्बन चेनमध्ये. ही कार्बन चेन त्याच्यामध्ये क्लोरीनची पोझिशन आहे ती डिफरंट आहे. इथे पहिल्या पोझिशनला क्लोरीन आहे आणि इथे दुसऱ्या पोझिशनला क्लोरीन आहे 1 क्लोरो अँड 2 क्लोरो. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस पोझिशन वेगळी असणार आहे दोघंही क्लोरीन्सची किंवा कुठल्याही फंक्शनल ग्रुपची, अशा आयसोमर्सला आपण म्हणतो पोझिशन आयसोमेरिझम. तर both are position isomers 1 chloropropane and 2 chloropropane because in 1 chloropropane chlorine atom is attached to the C1 and in 2 chloropropane chlorine atom is attached to the C2. So in 2 chloropropane chlorine attached to the C2 carbon. So अशा पद्धतीने हा आपला सेकंड टाईप होता जो होता पोझिशन आयसोमेरिझम. त्यानंतर पुढचा टाईप आहे फंक्शनल आयसोमेरिझम. तर फंक्शनल आयसोमेरिझममध्ये काय तर बघूया आपण. So in functional isomerism, compound having same molecular formula but different in structure is due to different functional group. जर आपण हे टाईप्स डिस्कस करताना जर आपण सगळ्यात आधी हेडिंगकडे लक्ष दिलं की किंवा आपले जे टाईप्स आहेत फंक्शनल आयसोमेरिझम, तर याच्यात पाठ करण्यासारखं काही नाही. जर तुम्ही बघितलं नीट फंक्शनल आयसोमेरिझम तर फंक्शनल आयसोमेरिझममध्ये काय फंक्शनल ग्रुप येतो आहे. जर आपण मागचा टाईप बघितला पोझिशनल आयसोमेरिझममध्ये फंक्शनल ग्रुपची पोझिशन जी आहे त्याच्यावर पूर्ण ती डेफिनेशन अवलंबून होती. त्याच्या आधी चेन जो आयसोमर बघितला त्याच्यात स्ट्रेट चेन आणि ब्रांच चेन. म्हणजे अशा पद्धतीने जर लक्षात ठेवलं किंवा व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला काहीच पाठ करायची गरज पडत नाही. फक्त आपल्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या व्यवस्थित क्लिअर होतात.
So in functional isomerism, the compound having same molecular formula but different in structure is due to different functional group. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे पण स्ट्रक्चर डिफरंट असणार आहे. कशामुळे? ड्यू टू डिफरंट फंक्शनल ग्रुप. तर फंक्शनल ग्रुप हे वेगवेगळे असल्यामुळे त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते वेगळं असणार आहे पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे. आता एक्झाम्पल बघून अजून ती आयडिया क्लिअर होईल. सो एक्झाम्पल इथेनॉल अँड डायमेथिल इथर. सो दिस इज अन इथेनॉल CH3CH2H अँड दिस इज डायमेथिल इथर. इथर म्हणजे काय? तर ऑक्सिजनला डायरेक्ट आपला अल्किल ग्रुप कुठलाही अटॅच असतो त्याला आपण इथर म्हणत असतो. सो दिस इज डायमेथिल इथर. 2 मिथिल ग्रुप्स आर देअर CH3 अँड CH3 आणि मध्ये तुमचा ऑक्सिजनने दोघंही बाजूला अल्किल ग्रुपला ज्यावेळेस हे केलं आहे त्याला आपण इथर म्हणत असतो. सो दिस इज डायमेथिल इथर अँड दिस इज सिम्पल इथेनॉल म्हणजे किंवा इथिल अल्कोहोल. सो ज्याला सिम्पल OH फंक्शनल ग्रुप अटॅच आहे इथेनला, त्याच्यामुळे हा तुमचा इथेन आणि ऑइल स्टँड्स फॉर अल्कोहोल आणि इथर म्हणजे ऑक्सिजन. तर अशा पद्धतीने हा इथेनॉल आणि डायमेथिल इथर. तर दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला. 1 2 कार्बन्स 2 कार्बन्स, 3 आणि 2 5 आणि 1 6, 3 आणि 3 6 हायड्रोजन्स, 1 ऑक्सिजन. सो बोथ हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला दॅट इज C2H6O. बट इथेनॉल कंटेन्स अल्कोहोलिक OH ॲज अ फंक्शनल ग्रुप while डायमेथिल इथर दॅट इज इथर ॲज अ फंक्शनल ग्रुप. तर बघितलं आपण स्ट्रक्चर डिफरन्स आहे कशामुळे? ड्यू टू डिफरंट फंक्शनल ग्रुप. याच्यात जर बघितला तुम्ही तर अल्कोहोलिक OH म्हणजे अल्कोहोल हा तुमचा फंक्शनल ग्रुप आहे, OH फंक्शनल ग्रुप आहे. आणि डायमेथिल इथरमध्ये बघितलं तर तुमचं इथर की डायरेक्ट ऑक्सिजनने बाइंडिंग, इकडे अल्किल ग्रुप इकडे अल्किल ग्रुप. तर अशा पद्धतीचे फंक्शनल ग्रुप असल्यामुळे आपल्या दोघांना वेगवेगळे आयसोमर्स मिळत आहेत किंवा वेगवेगळे स्ट्रक्चर्स मिळत आहेत. त्याच्यामुळे दिस इज अन ऑल अबाउट फंक्शनल आयसोमेरिझम. अँड द लास्ट टाईप इज मेटामेरिझम. सो व्हॉट इज मेटामेरिझम? So in metamerism, compound having same molecular formula, same functional group, but attachment of alkyl group is different to the functional group. तर मेटामेरिझममध्ये काय होणार आहे बघा. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे वेगवेगळ्या आयसोमर्सचा पण आणि त्याच्यात फंक्शनल ग्रुपसुद्धा सेमच असणार आहे. जर तुम्ही आपण फंक्शनल आयसोमेरिझम बघितलं तर फंक्शनल आयसोमरिझममध्ये फंक्शनल ग्रुप हे चेंजेस होतात इथर आणि अल्कोहोल. पण आता मेटामेरिझम बघितलं तर तुमचा फंक्शनल ग्रुपसुद्धा सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण त्या फंक्शनल ग्रुपला जी अटॅचमेंट असणार आहे कुठल्याही अल्किल ग्रुपची ही जी आहे ती डिफरंट असणार आहे. तर याशा आयसोमेरिझमला आपण मेटामेरिझम म्हणतो किंवा अशा आयसोमर्सला आपण मेटामर्स म्हणतो. तर एक्झाम्पल बघूया त्याचे. 2 पेंटानॉन CH3CO CH2 CH2 CH3. So this is 2 pentanone and this is 3 pentanone are the example, or this is 2 isomers of pentanone. This is CH3 CH2 CO CH2 CH3 3 pentanone. एकूण नंबरिंग द्या 1 2 3. तिसऱ्या कार्बनला आपला कार्बोनिल ग्रुप आहे. सो दिस इज पेंटॅनोन. नोन म्हणजे स्टँड्स फॉर ONA. कीटोन्स हा तो आपला सिम्पल कीटोन आहे, हा सुद्धा कीटोन आहे पेंटॅनोन. आणि इथे जो आहे पोझिशन 1 2 सेकंड पोझिशनला तुमचा कार्बोनिल ग्रुप आहे, इथे तुमचा थर्ड पोझिशनला कार्बोनिल ग्रुप आहे. जर तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला 1 2 3 4 5 कार्बन्स, 1 2 3 4 5 कार्बन्स, 3 into 5 into 7 and 3 10, 3 into 5 into 7 and 3 10. तर C5H10O अशा पद्धतीचा दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. पण जी तुमची अल्किल ग्रुपची पोझिशन आहे ती डिफरंट आहे. फंक्शनल ग्रुप पण सेम आहे. इथे पण कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे, इथे पण कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे. पण अटॅचमेंट ऑफ अल्किल ग्रुप, तर अल्किल ग्रुपची अटॅचमेंट कशी वेगळी? तर बघा, हा कार्बोनिलला इकडच्या बाजूला अटॅच आहे सिम्पल फक्त CH3. आणि ह्या 3 पेंटॅनॉनमध्ये जर बघितलं तर इकडे CH2 CH3. तर अशा पद्धतीचा अल्कली ग्रुप चेंज झाला ना. इकडे तुमचा इथिल, इकडे सिम्पल मिथिल, इकडे CH2 CH3 CH3 आणि इथे सिम्पल तुमचा इथिल ग्रुप. तर अशा पद्धतीची तुमची अटॅचमेंट अल्किल ग्रुपची असणार आहे, ती डिफरंट असणार आहे. ज्याच्यात तुमचा फंक्शनल ग्रुपसुद्धा सेम असणार आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे, फक्त अल्किल ग्रुपची अटॅचमेंट आहे ती डिफरंट असणार आहे. तर सो दिस इज 2 पेंटॅनॉन, दिस इज 3 पेंटॅनॉन आर द एक्झाम्पल्स ऑफ मेटामेरिझम. सो 2 पेंटॅनॉन आणि 3 पेंटॅनॉन हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर सेम फंक्शनल ग्रुप. दोघांमध्ये फंक्शनल ग्रुप सेम होता कार्बोनिल, बट डिफरंट अल्किल ग्रुप्स आर अटॅच टू दिस कार्बोनिल. तर तेच आपण की वेगवेगळे अल्किल ग्रुप्स आहेत. इथे तुमचा सिम्पल मिथिल ग्रुप आहे, इकडे तुमचा इथिल ग्रुप आहे. तर अशा पद्धतीने हे तुमचे 4 टाईप्स
परत एकदा 1 मिनिटात रिवाईज करूया. आपण आयसोमेरिझमपासून स्टार्ट करतोय. कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स, त्याला आपण आयसोमेरिझम म्हणतो. आयसोमेरिझमचे परत 2 टाईप, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड स्टेरिओ आयसोमेरिझम. या दोघांचे परत वेगवेगळे टाईप, की स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये परत आपण चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम अँड मेटामेरिझम, जे आपण आज डिस्कस केले एक एक करून सगळे. चेनमध्ये 2 गोष्टी होत्या, स्ट्रेट चेन आणि ब्रांच्ड चेन. त्यानंतर सेकंड होता पोझिशन, की ज्याच्यात पोझिशन वेगवेगळ्या 1 क्लोरो अँड 2 क्लोरो, आपण त्याची पोझिशनचं एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर तिसरा होता फंक्शनल आयसोमेरिझम, त्याच्यात फंक्शनल ग्रुप वेगवेगळे असतात, एक इथर आणि तुमचा दुसरा अल्को. अँड द लास्ट वन इज मेटामेरिझम. मेटामेरिझममध्ये तुमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, फंक्शनल ग्रुपसुद्धा सेम असतात, फक्त अल्किल ग्रुपची अटॅचमेंट असणार आहे ती डिफरंट असणार आहे. त्याचं एक्झाम्पल बघितलं आपण 2 पेंटॅनॉन आणि 3 पेंटॅनॉन. तर अतिशय सोप्या आपण, म्हणजे जर तुम्ही बघितलं अतिशय जर याच्याने गेला एक एक कन्सेप्टने, तर अतिशय सोपा टॉपिक आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. याचे टाईप्स विचारले जाऊ शकतात एक्झामला. तर अशा पद्धतीने एक एक जर आपण करत गेलो तर व्यवस्थितपणे समजेल. जरी काही अडचण आली तर विचारा. इथे थांबूया आपण आज. थँक्यू.